मला बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, की प्राणिक हिलिंग म्हणजे काय? मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे. तर त्या उपचारादरम्यान मी नेमकं काय करते? मी जेव्हा ती ट्रीटमेंट देते क्लायंट्सला, तेव्हा मी नेमकं काय करते? किंवा EFT म्हणजे काय? आणि प्राणिक हिलिंग हे कसं वापरायचं? किंवा त्याची ट्रीटमेंट काय केली जाते? तर ह्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर नमस्कार, माझं नाव तेजस्वी पोकरकर. मी एक ॲडव्हान्स प्राणिक हीलर आहे आणि EFT ट्रेनर आहे. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं मॅथ्स ऑफ लाईफ या चॅनलमध्ये. बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटत आहोत. वर्कशॉपच्या गडबडीमुळे व्हिडिओ करायला जमला नाही. पण मग अजूनही मी वर्कशॉप घेतले, पण तरीही व्हॉट इज प्राणिक हिलिंग हेच बऱ्यापैकी लोकांना माहित नाहीये किंवा ही उपचार पद्धती कशासाठी वापरू शकतो, कोणती लोक ह्याचा फायदा घेऊ शकतात आणि ही उपचार पद्धती घेतल्यामुळे आपला होणारा फायदा काय आहे, अशा अनेक सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर प्राणिक हिलिंग हिचा शोध मास्टर चो कॉक सुई यांनी लावला. एक प्राचीन उपचार पद्धती आहे. पुरातन काळात पासून यूज केली जाते. म्हणजे बघा, आपण जेव्हा आपल्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतो, आपण पाया पडतो त्यांच्या, तर ते असे हात वरती करून आपल्याला आशीर्वाद देतात. किंवा मग जेव्हा पूर्वीच्या काळी तर मेडिसिन्स वगैरे नव्हते, टेक्नॉलॉजी एवढी वास्ट नव्हती तेव्हा, तर मग नुसत्या आशीर्वादानेच तथास्तु म्हणून किंवा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने बरेचसे आजार क्युअर व्हायचे, बरेचसे आजार बरे व्हायचे. मग हेच आपलं तंत्र, पुरातन तंत्र, पण त्याचं मॉडर्नायझेशन म्हणा, थोडंसं सायंटिफिक म्हणा, म्हणजेच प्राणिक हिलिंग. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात आहे ना एक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम असतो. म्हणजेच आपण आजकालच्या भाषेत त्याला इम्युनिटी पॉवर असं म्हणतो. म्हणजे माझी इम्युनिटी कमी झालीये. मग जेव्हा आपली इम्युनिटी कमी होते, तेव्हा आपण बऱ्याचशा आजारांना बळी पडतो. बरेचसे आजार आपल्याला सर्दी, खोकलं, पडसा असे तर मागेच लागतात. मग ही इम्युनिटी जेव्हा आपली कमी होते आणि हे सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम जेव्हा वर्क करत नाही, तेव्हा प्राचीन हिलिंगची जर तुम्ही उपचार पद्धती वापरली, तर मग आपली इम्युनिटी पॉवर आपल्याला बूस्ट करता येते. म्हणजे कसं, तर ही एक नो टच आणि नो मेडिसिन थेरपी आहे. म्हणजे हात न लावता, काही औषधं न देता इथे उपचार केला जातो. आणि मग जसं मी सांगितलं, की प्रत्येकाच्या बॉडीचं आपलं सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजे सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय? तर समजा आपल्याला लागलं, खुपलं, काही थोडंसं भाजलं वगैरे, लेडीजला खरचटलं, काही किरकोळ अशी दुखापत झाली, तर लगेच आपण छोट्या-छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरांकडे जात नाही. त्याच्यावर लगेच उपचार घेत नाही. का? कारण माहिती असतं आपल्याला, की ओके, हे थोडा वेळ देऊ, हे बरं होणार आहे. हे आपोआप बरं होणार आहे. काही स्वयंपाक करताना भाजलं, कापलं, ओके, हे थोड्या दिवसांनी बरे होणार आहे. तर हे जे बरं होण्याची प्रत्येकाच्या शरीराची जी कॅपॅसिटी आहे, तिला म्हणतात सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम. म्हणजे आपलं शरीर स्वतःच स्वतःला नैसर्गिकरित्या बरं करत असतं. आणि मग जेव्हा आपली ही पॉवर कमी होते, आपली इम्युनिटी पॉवर कमी होते, तेव्हा मग जर प्राणिक हिलिंगचं जर तुम्ही उपचार पद्धती घेत असाल, तर मग बाहेरून पॉझिटिव्ह एनर्जीचा सप्लाय दिला जातो, सोर्स दिला जातो आणि मग तुमच्या शरीरातली नकारात्मकता काढली जाते. म्हणजे नेमकं काय करतात? तर प्राणिक हिलिंग हे बेसिकली 7 मेन चक्रास आहेत आपल्या बॉडीमध्ये. ह्या चक्रावरती आणि ऑरावरती काम करतं. तर आता चक्रा म्हणजे मी आज एकदम डीप आणि सिंपल भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे, की जेणेकरून सगळ्यांना समजावं, की चक्रा म्हणजे काय? ऑरा म्हणजे काय? तर चक्रा म्हणजे म्हणजे बघा, जसे आपल्या बॉडीमध्ये हार्ट, लंग्स, किडनी हे अवयव आहेत. हे फिजिकल बॉडीचे जसे आपले अवयव आहेत, तसे आपली ही जी दिसते, हिला आपलं स्थूल शरीर म्हणतात. कारण ते दिसतंय, त्याचं वजन मात्र आहे. म्हणजे विज्ञानाच्या भाषेत ते स्थूल शरीर आहे, फिजिकल बॉडी आहे. तसंच आपलं एक सूक्ष्म शरीर असतं. त्याला
ऑरा म्हणतात, तर ते सूक्ष्म शरीरामध्ये आपले हे ह्या बॉडीमध्ये आपल्या 7 म्हणजे जसे ह्या फिजिकल बॉडीमध्ये किडनी, लंग्स, हार्ट वगैरे हे जसे अवयव आहेत वेगवेगळे आणि प्रत्येक अवयवाचं कार्य जसं वेगवेगळं आहे ना, तसेच आपल्याला चक्रा पण आहेत. 7 मेन चक्र आहेत. पाठीच्या कण्याशी, मणक्याशी एंडला बेसिक चक्र असतं, त्याला मूलाधार चक्र म्हणतात. नंतर येतं स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, हे येतं हार्ट चक्र, हृदय चक्र म्हणतात त्याला. दिस इज अवर थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र आणि सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र. आता ह्या 7 चक्रांना जसं प्रत्येक अवयवाचं कार्य ठरलेलं आहे, हार्टचं, किडनीचं, लंग्सचं, तसेच ह्या चक्रांना सुद्धा त्यांचा त्यांचा बीजभाव, कार्यभाव हा ठरलेला आहे. आणि मग म्हणजे आता समजा पैशाशी वगैरे आपल्या आयुष्यात पैशाशी रिलेटेड वगैरे प्रॉब्लेम असेल, स्थिरता नसेल ना, तर आपलं बेसिक चक्र, मूलाधार चक्र ब्लॉक आहे असं समजावं. मग शारीरिक जर व्याधी सारख्याच येत असतील, उत्पन्न होत असतील, मग स्वादिष्टान वगैरे अशा प्रत्येक चक्राची कार्य ही ठरलेली आहेत, की त्याने कुठल्या कार्याचा कंट्रोल पाहावा. आणि प्रत्येक चक्रांना कलर देखील आहेत, त्याचे बीजमंत्र देखील आहेत. तर मग हीलर्स कडून पेशंटचे हे चक्र स्कॅन केले. पेशंट म्हणजे अगदी तुम्हाला गंभीर आजार आहे किंवा काय आहे, गंभीर आजारांवरती सुद्धा प्राणिक हिलिंग ट्रीटमेंट मदत करते. पण जर तुम्हाला तुमची इम्युनिटी पॉवर बूस्ट करायची आहे, तुमच्या मुलांच्या समजा एक्झामसाठी तुम्हाला मदत करायची आहे, त्यांचं लक्ष लागत नाहीये, मग हे जे प्रॉब्लेम असतात, हे प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी चक्रामध्ये बिघड झाल्यामुळे असतो. मग त्या चक्र प्रत्येक हिलर्स कडून चक्र स्कॅन केली जातात. स्कॅन केल्यानंतर त्यांचा हे निगेटिव्हिटी काढली जाते आणि पॉझिटिव्ह ऊर्जेचा प्रवाह दिला जातो. म्हणजे क्लिन्झिंग केलं जातं. चक्रांचं क्लिन्झिंग केलं जातं. आणि कुठला पर्टिक्युलर अवयव दुखत असेल, तर त्या भागात ही नकारात्मकता काढून प्राण ऊर्जेचा प्रवाह दिला जातो. प्राणिक म्हणजे प्राण ऊर्जा. जी जी ऊर्जा म्हणजे ज्या ऊर्जेमुळे आपण जिवंत आहोत, ती ज्या ऊर्जेचा फोर्स वाढवला जातो, जेणेकरून आपलं शरीर स्वतःला लवकरात लवकर हील करण्यासाठी मदत करतं, बरं करण्यासाठी मदत करतं, आपली इम्युनिटी पॉवर बूस्ट करण्यासाठी मदत करतं. म्हणजे एक प्रकारे जसं सांगितलं तसं जसं साधू संत हात न लावता फक्त आशीर्वाद देऊन बरे करत होते लोकांना, त्याचंच हे मॉडर्नायझेशन म्हणा, सायंटिफिक दृष्ट्या प्रगत झालेलं तंत्र म्हणा, हे आहे प्राणिक हिलिंग. आणि ऑरा पण क्लिन्झिंग केला जातो. ऑरा क्लिन्झिंग केला जातो आणि ऑराला पण हिलिंग दिलं जातं. हिलिंग म्हणजे मराठीत सांगायचं तर एखाद्या गोष्टीला, एखाद्या व्यक्तीला बरं होण्यासाठी किंवा तिला तिच्या गतीप्रमाणे प्रवाहात पोहण्यासाठी करण्यात येणारा म्हणजे सप्लाय, प्रवाहाचा सप्लाय, त्याला हिलिंग म्हणता येईल. म्हणजे बरं होण्यासाठी केलेली मदत. तर असं हे प्राणिक हिलिंग मध्ये ऑरा आणि चक्राच क्लीन केली जातात आणि कुठला जो अवयव आहे तो तिथे पण हिलिंग दिलं जातं. तर जे कोणी क्राऊड माझ्या एजचे वगैरे असतील, तर ते शक्तिमान वगैरे आपण लहान असताना जी सिरियल लागायची, ते त्या शक्तिमानच्या पाठीमागे जे असे एक चक्र वरती असं ओपन होऊन ऍक्टिव्हेट जे होत असे दाखवायचे त्या सिरियल मध्ये, तुम्ही पहा अजून किंवा युट्यूबला पहा चक्र वगैरे काय आहेत. तर ते सेम चक्र आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये आहेत आणि ती जर ऍक्टिव्हेट असली, म्हणजे कधी कधी आहे ना, आयुष्यात आपण खूप सारे प्रयत्न करतो, सगळं कष्ट घेतो, पण आहे ना, आपल्याला हवा तसा रिझल्ट आपल्या आयुष्यात मिळत नसतो किंवा आपल्याला पाहिजे तसं आपलं आयुष्य अनफोल्ड होत नसतं. शारीरिक त्रास आपल्याला जास्त होत असेल, तर मग प्राणिक हिलिंगची ट्रीटमेंट एकदा करून घ्यावी. म्हणजे ही चक्र बॅलन्स मध्ये येतात आणि जेव्हा चक्र बॅलन्स मध्ये आली, जर आपली सगळी ती क्लिन्झिंग झालं, चक्रांचं ऑराचं क्लिन्झिंग झालं आणि चक्र जर बॅलन्स मध्ये आली, तर मग आयुष्याच्या गतीला एक सुरळीतपणा येतो, त्या प्रवाहाला एक सहज आणि सोपेपणा येतो.
आता हे झालं शारीरिक दुखण्याबद्दल. पण आता समजा आपल्याला आता EFT बद्दल बोलते, तर आपलं मन जर आपल्याला खातंय कुठल्या ना कुठल्या कारणामुळे म्हणजे त्या कारणांच्या मागे ज्या भावना असतात. म्हणजे समजा काहीतरी घडलंय आणि मग त्याचा राग येतोय. मग त्या राग हा भावना आहे ही. ते कारण त्याचं वेगळं असेल. XYZ व्यक्तीशी काय भांडण झालेलं असेल, काय मारामारी झालेली असेल, कोणी काय आपल्याला वाईट बोललेलं असेल, अपशब्द बोललेला असेल, तर ते कारण झालं. पण त्याच्या मागं काय आहे ती भावना, तर ती आहे रागाची भावना. सेम जर आपण आयुष्यात काहीतरी चूक झाली आपल्याकडून आणि तिचा म्हणजे खूप मोठा परिणाम, वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर झाला, तर आपण सतत स्वतःला कोसत बसतो, गिल्टमध्ये जातो, की माझ्यामुळे हे झालं. गिल्ट लागते एक म्हणाला आपल्या. तर मग अशाच गिल्टची भावना किंवा काही वाईट घटना घडली तर त्याच्या दुःखाची भावना, ह्या अशा कुठल्याही कमतरता आयुष्यात काही मिळवायचं असेल ते मिळत नसेल तर ही कमतरतेची भावना ह्या सगळ्या राग, द्वेष, तिरस्कार, दुःख, कमतरता, जलसी, कंपॅरिझन ह्या कुठल्या ना कुठल्या भावनेमुळे जर आपलं मन आपल्याला खात असेल ना स्वतःला आणि आपल्याला समाधानी वाटत नसेल आपल्या आयुष्यामध्ये, आपलं आयुष्य आपल्याला आवडत नसेल, आपलं स्वतःचं लाईफ आपल्याला आनंदी वाटत नसेल, म्हणजे खूप कोसत असू आपण आपल्या आयुष्याला. तर मग इमोशनल फ्रीडम टेक्निक EFT हे 201% वर्क करतं. खूप वर्क करतं. 101% म्हणा, 200% म्हणा, EFT खूप वर्क करतं. तर ह्याचे डिटेल व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर शेअर केलेले आहे, की EFT म्हणजे काय, ते कसं वर्क करतं किंवा प्राणिक हिलिंग म्हणजे काय आहे आणि ते कसं वर्क करतं. पण आजचा व्हिडिओ बनवायचा हेतू हा होता, की अजूनही इतका अवेअरनेस नाहीये ह्या गोष्टींबद्दल. हे जर टूल्स आणि टेक्निक आपण वापरत गेलो आपल्या आयुष्यामध्ये, तर आपल्याला आपल्या विचारांमध्ये इतकी क्लॅरिटी मिळते, इतकं आपण वैचारिकदृष्ट्या अपग्रेड होऊ लागतो ना, मग छोट्या-छोट्या भावना, छोट्या-छोट्या गोष्टी, अशा गोष्टींचा आपण स्वतःच्या मनावरती अफेक्ट करून घेत नाही. आपला फोकस हा फक्त आपलं आयुष्य आनंदाने जगण्याकडे उरतो. आयुष्याच्या प्रवाहाबरोबर आपल्याला पोहायचंय आणि ते आनंदाने पोहायचंय. आपलं आयुष्य हे आपल्याला आनंदाने जगायचंय, हा आपला फोकस उरतो फक्त. मग तिथे कुठलीही कंप्लेंट उरत नाही, आयुष्याबद्दल तक्रार उरत नाही. त्या परमेश्वराकडे सतत तक्रारींची यादी आपण वाचून दाखवत नाही, की माझ्या आयुष्यात हे नाहीये, ते नाहीये, माझी मुलंच अशी आहे, माझा नवराच असा आहे, माझी बायकोच अशी आहे, XYZ काहीही. तर ह्या मानसिक जे आपले आपण अडकलोय ना मानसिकरित्या, तर त्याच्यासाठी EFT वर्क करतं आणि शारीरिकरित्या जर अडकला असाल, तर प्राणिक हिलिंग वर्क करतं. तिथे चक्र वगैरे क्लीन करून प्राणिक हिलिंग वर्क करतं. सो ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन आपण जर आपल्या आयुष्यात वापरायला लागलो ना, तर आपलं आयुष्य इतकं सुंदर होतं ना, इतकं सुंदर उलगडू लागतं ना, मग इतकं समाधानी म्हणजे कितीही असू द्या. आज आज माझ्याकडे चतकोर भाकरी असू दे, पण मग त्या चतकोर भाकरीमध्ये समाधान वाटायला लागतं, समाधानी वाटायला लागतं, आनंद वाटायला लागतो. मग कंपॅरिझन येत नाही, की त्याच्याकडे 1 आहे, त्याच्याकडे 2 आहे, त्याच्याकडे 4 आहे. नो. जे आहे त्याच्यात खूप आनंद वाटायला लागतो आणि समाधान वाटायला लागतो आणि हे जेव्हा तुम्ही आतून हे वाटायला लागतं ना, मग ना तुमचं शरीर खराब होतं, ना तुमचं मन तर मग आनंदी असेल, तर मग इतकं शरीर सुंदररित्या भरायला लागतं. म्हणजे मग तो ग्लो आनंदाचा वगैरे तो सगळा तुमच्या चेहऱ्यावरही दिसतो. तुम्ही सुंदर दिसू लागता, छान दिसू लागता, कारण तुम्ही आतून आनंदी राहू लागता. सो तर अट्टहास एवढाच होता आजच्या व्हिडिओचा, की अगदी सोप्या, सरळ आणि एकदम समजावी ही प्राणिक हिलिंगची काय आहे आणि EFT काय आहे हा हा हेतू होता आजचा व्हिडिओ बनवण्यामागे. सो व्हिडिओच्या शेवटी एवढंच सांगेल, जर मन जर खात असेल तुम्हाला, तर नक्की रीच आउट टू मी. आय विल हेल्प यू विथ द हेल्प ऑफ EFT टॅपिंग. आय एम EFT ट्रेनर आणि प्राणिक हिलिंग साठी म्हणजे कुठला जर शारीरिक व्याधी असेल, काही दुखणं असेल किंवा
सहजही तुमच्या जर कार्यक्षमता तुमची लो झाली असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय, की आपली कॅपॅसिटी एवढं काम करण्याची आहे, पण आपली आता कॅपॅसिटी खूप डाउन झाली आहे, आपली कार्यक्षमताच उरलेली नाहीये. तर मग कुठल्याही कारणासाठी तुम्ही ह्या दोन्हीपैकी दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरून पहा. नक्की फरक पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.